नमस्कार सखी. आता नवरात्र सुरू होणार आहे, तर आपण नवरात्रानिमित्त उपवासाची थाळी तयार करणार आहोत. तर त्यासाठी काय साहित्य लागतं मी तुम्हाला दाखवणार आहे. 1 वाटी भगर, 1 वाटी शेंगादाणे, 1 वाटी साबुदाणा, 2 बटाट्याचा किस आहे, हे 2 चमचे दही घ्यायचे आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे आणि मीठ. हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आणि त्याची अशी पावडर तयार करून घ्यायची. तर सुरुवातीला सगळं पावडर आपल्याला एका भांड्यात ओतून घ्यायची. त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची ही पेस्ट घालायची. तुमच्या आवडीनुसार घाला, कमी तिखट जसं तुम्हाला आवडत असेल. मीठ घालायचं. त्यानंतर हा जो बटाट्याचा किस करून घेतला आहे तो घालून घ्यायचा. दही घालायचं 2 ते 3 चमचे. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आधी सुरुवातीला. आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. पाणी खूप जास्तही नको, खूप कमीही नको. जसं आपलं इडलीचं बॅटर असतं त्या हिशोबात त्यामध्ये जेवढं पाणी असतं तेवढंच पाणी यामध्ये घालायचंय. तुम्ही बघू शकता एवढं पाणी याला भरपूर होतं. खूप जर पातळ झालं तर पॅनकेक आपले चांगले होणार नाहीत. हे जे बॅटर आहे या बॅटरला आपल्याला एक 10 मिनिटं रेस्ट करून घ्यायचंय. आणि 10 मिनिटांनंतर याला बघायचंय तर हे असं जर घट्ट झालं तर यामध्ये अजून थोडंसं पाणी घाला आणि त्याला थोडं सैलसर करून घ्या आणि मग याचे पॅनकेक तयार करा. तर चला आपण त्याचे पॅनकेक तयार करूया. गॅस ऑन करून घ्यायचा. आणि हा जो तवा आहे हा एक 5 मिनिटं आधी गरम करून घ्यायचा. त्यानंतर यावर पॅनकेक घालायचे. थंड तव्यावर पॅनकेक घालायचे नाही. तवा आपला गरम झालेला आहे. आपल्याला यावर जास्त तेल घालायचं नाही, एकदम किंचित तेल घालायचंय आणि असे छोटे छोटे पॅनकेक टाकून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. खूप हाय हीटवर हे पॅनकेक करायचे नाही. यावर थोडं थोडं तेल घालून घ्यायचंय. याला एक 5 ते 7 मिनिटं छान होऊ द्यायचं तव्यावर. उलटवायची घाई करायची नाही. दोन्ही बाजूनी एक 5-5, 10-10 मिनिटं हे होऊ द्यायची. एक 5 मिनिटं झाल्यानंतर याला पुन्हा पलटून बघा. हे बघा, हे छान असे सोनेरी रंगावर आलेले, म्हणजे हे छान कुरकुरीत झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व पॅनकेक करून घ्यायचे. हे पॅनकेक चवीला अतिशय छान लागतात आणि तेल खूप कमी लागतं याला. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
तर अशा पद्धतीने आपण कमी तेलातले पॅनकेक तयार केलेले आहेत. तर हे पॅनकेक या नवरात्रीत नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छोटे छोटे व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत, तर ते पेज फॉलो करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.